आपल्या सर्वांच्याच घरामध्ये सुख समृद्धी असावी, घरात खूप सारा पैसा असावा, आपल्या सर्व अडचणीतून मार्ग मोकळे व्हावेत यासाठी आपण नानाविध प्रकारचे उपाय करत असतो. त्यातीलच एक महत्त्वाचा उपाय म्हणजे घरामध्ये श्रीयंत्र ठेवणे, कुबेर यंत्र ठेवणे, लक्ष्मी यंत्र, जे तुम्हाला भेटेल ते यंत्र ठेवणे. परंतु ते यंत्र कसे ठेवावे, कधी ठेवावे, त्याची योग्य विधिवत पूजा कशी करावी यावर आधारित हा छोटासा व्हिडिओ आहे. आजकालच्या आधुनिक युगामध्ये प्रत्येक व्यक्ती आपले आयुष्य व आपल्या कुटुंबाचे आयुष्य सुखमय कसे होईल याकडे सतत लक्ष देत असतो. सुखमय जीवन होण्यासाठी जीवापाड मेहनत करत असतो. या मेहनतीस काहींना यश मिळतं तर काहींना अपयश मिळतं. ज्यावेळेस अपयश मिळतं त्यावेळेस आपण ज्योतिषांचा सहारा घेतो, आधार घेतो. त्यांच्याकडे गेल्यानंतर आपण पहिला प्रश्न विचारतो की मी एवढे कष्ट करतो, तो पैसा माझ्या संसारात पुरत का नाही? आर्थिक सोर्स वाढवण्यासाठी मी काय करावे? तसेच काही व्यक्ती भरपूर पैसे कमवतात, परंतु तो कमवलेला पैसा टिकत का नाही? कमवलेल्या पैशास यश का मिळत नाही? अडचणीच्या काळामध्ये धनसंचय करण्यासाठी धनसंचय होत नाही, असे विविध प्रश्न त्या गुरुजींना विचारत असतो व त्यांच्याकडून आपल्या प्रश्नाची सकारात्मक उत्तर मिळवण्यासाठी मी कोणती उपासना करावी जेणेकरून माझ्या कुटुंबाचं आयुष्य सुखमय होईल अशी विचारणा करत असतो. आपण श्रीयंत्राची पूजा किंवा उपासना केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये कसा त्याचा सकारात्मक बदल होतो हे आपण आज बघणार आहोत. खालील सांगितलेली विधी किंवा पूजा आपण मनापासून केल्यास त्यात नक्कीच यश मिळेल, हा ठाम विश्वास आहे. श्रीसूक्त म्हणत असताना त्याचे उच्चार स्पष्ट असावेत. हे शिकण्यासाठी आपल्या शहरातील एखाद्या ओळखीच्या गुरुजींच्याकडून त्याचे पठण कसे करावे याची उत्तमभूत माहिती घेऊन ही उपासना आपण करावी. किंवा आजकाल यूट्यूबवरही तुम्हाला बरेचसे व्हिडिओ मिळून जातील. देवी लक्ष्मीचे अत्यंत प्रिय श्रीयंत्राचे केवळ धार्मिक महत्त्व नाही तर मन शांत करण्याची आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित करण्याची शक्ती देखील आहे. श्रीयंत्राची पूजा लोभाच्या भावनेने नाही तर सुखशांतीच्या भावनेने करा. शुक्रवारी सकाळी स्नान करून ताटात श्रीयंत्र स्थापित करा. मग त्याला लाल कपड्यावर ठेवा. श्रीयंत्राला पंचामृत म्हणजेच दूध, दही, मध, तूप आणि साखर मिसळून अभिषेक केल्यानंतर गंगेच्या पाण्याने शुद्ध करा. आता यंत्राची पूजा करण्यासाठी चंदन, लाल फुले, अबीर, मेहंदी, अक्षता अर्पण करा. मिठाई अर्पण करा आणि धूप, दीप, कापूर यांनी आरती करा. श्रीयंत्रासमोर लक्ष्मी मंत्र, श्रीसूक्त किंवा दुर्गा सप्तशतीतील देवीच्या कोणत्याही श्लोकाचा पाठ करा. आपल्या घरातील देव्हारा आत असलेल्या यंत्रास पूर्ण मनोभावे दररोज श्रीसूक्ताचा अभिषेक केल्यास आपल्या दररोजच्या जीवनात येणाऱ्या अडचणीवर मात करायची ताकद मिळेल व त्या अडचणी यशस्वीपणे पार कराल. आपल्या घरातील मंदिरातील श्रीयंत्र कमळाच्या फुलाच्या पाकळ्यामध्ये ठेवून त्यावर श्रीसूक्ताचे 16 ऋचा आहेत असे 16 वेळा अभिषेक करावे. त्यामुळे आपला धनसंचयातील अडथळे पार करायची ताकद आपल्याला मिळेल. आपल्या सर्व कामामध्ये यश घेण्यासाठी श्रीयंत्र समोर बसवून ललित सहस्रनामावलीचे पाठ मनोभावे केल्यास थोड्याच दिवसात याची प्रचिती आपणास येतेच व आपल्या पैशाची अडचण कायमस्वरूपी दूर होते. आपल्या जीवनात मूलभूत गरजांसाठी श्रीयंत्र समोर बसून ललित स्तोत्राचे मनोभावे पाठ नियमित करावेत. या पाठाची सुरुवात शुक्रवारी करावी जेणेकरून मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी मार्ग आपला दृष्टिक्षेपात येतोच असा ठाम विश्वास आहे. श्रीयंत्रावर दुधाने, मधाने, गाईच्या तुपाने, साखरेने, दहीने, डाळिंबाच्या दाण्यांनी या वेगवेगळ्या पदार्थांनी अभिषेक केल्यास अशा व्यक्तीच्या करत असलेल्या कामामध्ये वृद्धी होऊन धनवृद्धीमध्ये वाढ होते. तसेच दुःख सहन करायची ताकद मिळते, आजारपण दूर होते व दारिद्र्य चिंता दूर होते. तसेच रुद्रसूक्त म्हणत श्री शंकर देवांना अभिषेक सुद्धा वरील पदार्थ घेऊन आपण करू शकता. श्रीयंत्रावर अखंडित तांदूळ घेऊन त्या तांदळाला रंगून श्रीसूक्ताचा पाठ म्हणत त्या श्रीयंत्रावर अभिषेक केल्यास आपल्या भाग्यातील अडथळे दूर होण्यास मदत मिळते. आता हे तर झाले थोडे थोडे उपाय, परंतु श्रीयंत्र स्थापित करण्यासाठी शुभमुहूर्त कधीचा असावा? धार्मिक संबंधित कोणतेही कार्य शुभमुहूर्ताशिवाय करूच नये, अन्यथा त्याचे पूर्ण परिणाम प्राप्त होत नाही. श्रीयंत्र स्थापित करण्यापूर्वी शुभमुहूर्त नक्की जाणून घ्या, कारण कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी
शुभ मुहूर्त असणे अत्यंत आवश्यक आहे. शुक्रवारी शक्यतो श्रीयंत्राची पूजा करावी. जर तुम्ही घरी श्रीयंत्र ठेवत असाल तर ते पूजेच्या ठिकाणी ठेवा आणि देवतेप्रमाणे त्याची नियमित पूजा करा. शुक्रवारी लक्ष्मी मातेसोबत श्रीयंत्राची पूजा अवश्य करा. श्रीयंत्राची स्थापना झाल्यावर त्याची रोज पूजा करावी. पूजा केली नाही तरी इच्छित फळ प्राप्त होत नाही. याशिवाय याचा नकारात्मक परिणामही होऊ शकतो. रामकृष्ण हरी.